इतक्या लोकशाहीला सिद्धी प्राप्त झाल्या, याचं कारण भंडाऱ्याचा डोंगर आहे, ते निसर्गाचं सुंदर वातावरण. वेदांच्या मध्ये लिहिलंय, नदी नाम संगमे गिरी नाम गोबरे धियो विप्रा अजाय. नद्यांच्या संगमावरती, पर्वतांच्या गुहेमध्ये, उंच ठिकाणी असलेल्या आश्रमांच्या मध्ये बुद्धीचा विकास, हृदयाचा विकास. चला फार वेळ लागत नाही, पण भारतीय संस्कृती कळलं म्हणजे ह्या गोष्टी कळणं आहे. आम्हाला आमच्या देशाच्या संस्कृतीनं भाव शिकवला, म्हणून आम्ही आमच्या भारत देशाला जमिनीचा तुकडा नाही म्हणत, भारत माता की जय, वंदे मातरम. मातरम ती आई आहे. या पोटतिडकीनं तिच्यावरती प्रेम केलं. अशा प्रकारे शकुंतला आश्रमात आपल्या बाबांचे कडून मुलींचे आशीर्वाद घेऊन काही तपस्वी शिष्यांच्या सोबत निघाली. दुष्यंताने भर सभेमध्ये तिचा अभेद केला. दुष्यंताने सभेत सांगून टाकलं, मी तुला ओळखत नाही, तू कोण आहे? ती बिचारी त्या सर्व दमन सोबत, जो आता 6 वर्षाचा आहे, त्या सर्व दमनला सोबत घेऊन आली आहे आणि तिने सांगितलं, अहो तुम्ही आठवा करा, इतक्या मोठ्या गोष्टी कोणी विसरत नसतं. तुम्ही कडमुनींच्या आश्रमात आला होता, 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्याशी गांधर्व विवाह केला होता, त्यातनं हा मुलगा जन्माला. ए बाई काय बोलते सगळ्यांच्या समोर? राजा राजा दुष्यंत, तू कोण आहे? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा सुद्धा, मी विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या शकुंतला, कडमुनींची मेनकेची कन्या ना, म्हणजे आपल्या आईसारखीच ना. काहीतरी माझ्याकडे घेऊन आलीस, तू जा. सांगा, भर सभेमध्ये जेव्हा असं एखाद्या घरदार स्त्रीला तुम्ही ऐकवलं तर तिचं काय प्रसंग आहे ते. या ठिकाणी भर सभेमध्ये शकुंतलेला नुसती मुसमुसत रडणारी मुलगी नव्हती, कर्मांची माणूस कन्या. शास्त्राची शब्द तिच्या कानावरून गेलेले होते. तिने सांगितलं, सिंहासनावरती बसलेले आहात आपण, थोडा विचार करण्याकरता मी तुमचं आवाहन करते. मी तुमची पत्नी आहे हे तुम्ही विसरू शकत नाही, तुम्ही नाकारता, कारण तुम्हाला जीवनामध्ये अजून महिलांचं महत्व कळलेलं नाही. अर्धम भार्या मनुष्यस्य, इतके सुंदर श्लोक तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे नाही मिळणार. काय बोलते शकुंतला? अर्धम भार्या मनुष्यस्य भार्या शेततमस्सक. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचं अर्ध श्रेय त्याच्या पत्नीला असतं. मानवाच्या जीवनाचा सर्वात उत्तम मित्र म्हणजे त्याची पत्नी असते. धर्म अर्थ काम या तीनही गोष्टी साध्य करण्याकरता उत्तम पत्नीचीच साथ लागते.
उत्तम पत्नी नसेल तर धर्म आणि काम या तीन गोष्टी उत्तम रीतीने प्राप्त करता येत नाही. संसार सागर बनण्याकरता पक्षीरूप नौकेचा सर्वात जास्त उपयोग असतो. अगदी ही उपमा दिलेली अगर का आमच्या सप्तशतीमध्ये काय म्हटलंय? पत्नी मनोरमाम देवी मनोवृत्तां स्वारिणी तारिणी दुर्ग संसार सागर सुख तारिणी म्हटलंय. पत्नी ही तारिणी असते. पत्नी नावाच्या नौकेमध्ये बसून मनुष्य भवसागर पार करतो. एकांतामध्ये ती प्रिय सखी असते. गोड गोड बोलते. नुसतं गोड गोड शब्द पुरेसे नाहीये संस्कृत भाषेत. मराठी गुलगुलू बोलते. कळलं ना? एवढं कळतं सगळ्या. असं लिहिलंय. सखाय प्रतिविक्तेषु भवन्त्येता प्रियं वदा प्रियं वदा. गोड बोलते. आता तुम्ही ते आठवू नका, इकडे लक्ष द्या. पुढे काय म्हटलंय? पितरो धर्मकार्येषु. पण एखादं पूजा पाठ करायचं असलं ना, धार्मिक काम करायचं असलं ना, म्हणजे तिची भूमिका आई वडिलांची होते. म्हणजे कशी होते? सगळं तिला विचारून करावं लागतं. तर यांना काहीच कळत नाही. यांना आपल्या देवघरात देव किती आहेत हे पण ठाऊक नसतं. विचार होता त्या सगळं पूजा विजा या करतात. बरं केव्हा कुठला सण येतो पण त्याच्याकडे रेफरन्स करता पत्नी असते. काय करायचं असतं ना ते करणार बोल ना. तिला ठाऊक नसतं. याला ठाऊक नसतं. पितरो धर्मकार्येषु. कुठलं बोलू का? भवन्त्यातस्य मातरः. म्हणजे जेव्हा नवरा आजारी पडतो ना, ती पत्नी आई होते आणि त्याची सगळी सेवा करते. पत्नी आई म्हणून मुलासाठी सेवा नवऱ्याची करते. भवन्त्यातस्य मातरः. शकुंतला सिंहासनावरती बसलेल्या राजाला सांगते, महाराज मला हे महत्व कधीच कळलं. ठीक आहे, तुमचं भाग्य माझं भाग्य. सगळं आठवून सुद्धा तुम्ही नाकारत आहात. पण माझा काही इलाज नाही. फक्त माझी एक विनंती आहे का, मी जाते परत. या मुलाला सांभाळा. हा तुमचा मुलगा दुष्यंत एकदम रांगडा आहे. आता दुसरं काही शब्द मला सुचत नाही. माझा मुलगा कसा असेल त्याला पण घेऊन जा. माझा नाहीच आहे. आता कल्पना करा, जेव्हा नवरा बायकोचा हा संवाद सभेत चाललेला आहे, सगळे लोक तिथे बसलेले आहेत. दुष्यंत नाकारतो, हा मुलगा पण माझा नाही. शकुंतलेने म्हटलं मी जाऊ कुठे? दुष्यंताने म्हटलं यथेष्टं गम्यतां त्वया. हवं तिथे जा, माझा काय संबंध आहे? शकुंतलेने आकाशाकडे पाहिलं. शकुंतलेने म्हटलं परमेश्वरावरती विश्वास ठेवून धर्माचं पालन करी. मी 8 वर्ष स्वतःला आपली पत्नी मानत आले. आपण माझा आवेग केला, मला जाणं भाग आहे. पण सत्याचा वाली असलेल्या परमेश्वराचा मला विश्वास आहे. महाराज मी चालले असं म्हणून शकुंतला मागे
आवाज झाला, राजा राजा सावधान सावधान राजा. आकाशवाणी ऐकवली, परसपुत्रम दुष्यंत मावमोस्था. शकुंतला तुझी पत्नी आहे, तिचा अपमान करता कामा नये. हा तुझा पुत्र आहे, याचा सांभाळ कर. भरस्व भरस्व भरस्व. सावधान. आकाशवाणी थांबली. सगळे आवाज झाले. शकुंतला मागे वळली. हा तोडत दुष्यंत सिंहासनावरून खाली आला. शकुंतलेच्या समोर उभा राहिला. सरळ सरळ दुष्यंताने सांगितलं, शकुंतले मला क्षमा कर, मी खोटं बोललो. पण सत्य धर्मानं तुझं रक्षण केलं. मी तुला ओळखलं होतं, मला सगळं काही लक्षात होतं. मी असं काही करून आलो हे माझ्या मंत्र्यांच्या समोर सांगायला मला लाज वाटत होती. म्हणून असं काहीतरी घडावं असं मला पण वाटत होतं. मी तुझं स्वागत करतो शकुंतले, तू माझी महाराणी आहे. सर्वांनी जय जयकार केला. सच्चिदानंद भगवान कृष्ण गोविंद नारायण हरे. कृष्ण गोविंद नारायण वेळ कमी नसला तरी पण ही कथा तुम्हाला सांगणं मला एवढ्याकरता आवश्यक होतं की अश्वत्थामाचा स्वीकार दुष्यंताने